नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी गोदावरी नदीत कार पाडून आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। परंतु आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। नदीत कार घालण्यापूर्वीच या निर्दयी पित्यानं आपल्या दोन्ही निष्पाप मुलांची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली होती, अशी धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले 42 वर्षीय शिक्षक सुनील मोरे यांनी 16 जुलै रोजी सकाळी हे भयानक पाऊल उचलले। त्यांनी नांदेड मुखेड मार्गावरील अमदुरा पुलावरून आपली भरधाव कार थेट गोदावरी नदीत पाडली। या कारमध्ये त्यांची 14 वर्षाची मुलगी सारा आणि 10 वर्षाचा मुलगा सुमेध हे दोघंही होते। सुरुवातीला हा घातपात किंवा एकत्रित आत्महत्या असल्याचा अंदाज होता, मात्र डॉक्टरांच्या अहवालानुसार मोरे यांनी आधी चाकूने सारा आणि सुमेध यांच्या छातीवर व पोटावर वार करून त्यांची निर्गुण हत्या केली आणि त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून ती नदीत लोटली। या प्रकरणी आता पोलिसांनी मृत सुनील मोरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवलाय। हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं होतं आणि मित्राच्या ग्रुपवर मेसेजही पाठवला होता। शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण मुलांचं आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला होता। या गट शिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या नावाचा समावेश होता। या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी या 4ही जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत।